शहरातील गजबजलेल्या जालना रस्त्यालगत असलेल्या नाईक महाविद्यालयासमोर भर दिवसा एका तरुणावर काही गुंड शस्त्राने हल्ला चढवत होते. तिथून जाताना एका पत्रकाराने या घटनेचे छायाचित्र घेतले. यानंतर या गुंडांनी पत्रकाराचा मोबाईल हिसकावून फोडला. एवढ्यावरच न थांबता गाडीची तोडफोड करून पत्रकारावरही जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार गुरुवारी 26 तारखेला दुपारी घडला. या घटनेनंतर शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शहरातील वर्दळीचा रस्ता असलेल्या जालना रस्त्यावर सिडको परिसरात वसंतराव नाईक महाविद्यालय आहे. या ठिकाणी गुरुवारी दुपारी 3 ते 4च्या सुमारास काही गुंडांनी शस्त्रास्त्राने, रॉडने आणि लाटाकाठ्यांनी तरुणावर हल्ला चढवला होता. हा सर्व प्रकार होत असल्याने बघायची गर्दी या ठिकाणी जमली होती. परिणामी वाहतूक कोंडी झाली. इथून जाणार आहे. सकाळचे पत्रकार अजय हरणे यांनी या घटनेचे छायाचित्र आपल्या मोबाईलमध्ये घेतले. मारहाण करणाऱ्या गुंडांच्या हे लक्षात आले. त्यातील 4 जणांनी अजय यांच्या दिशेने धाव घेत त्यांचा मोबाईल हिसकावला. तो जमिनीवर आदळून फोडला. यानंतर त्यांच्या बजाज बॉक्सर MH20 AK 8662 गाडीचे क्लच तोडले, वायरिंगही तोडल्या. यानंतर हातातल्या शस्त्रांनी त्यांनी अजय यांच्या डोक्यात वार केला. या गुंडांच्या हातून कशीबशी आपली सुटका करून अजय यांनी आपले कार्यालय गाठले. त्यांच्या अंगातील टी-शर्ट पूर्णपणे रक्तात भिजला होता. त्यांना त्या अवस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याच वेळी या घटनेतील आणखी एक जखमी तरुण जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाला. या सर्व प्रकारानंतर अजय यांच्या तक्रारीवरून सिडको पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था हिंसा आणि मालमत्तेचे नुकसान प्रतिबंध अधिनियम कायद्यासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेत आणखी एक तरुण गंभीर जखमी झाला. त्याच्या मांडीत धारदार शस्त्र खुपसण्यात आले होते. यासह पाठीवरही रॉड, लाठ्या, काठ्याने मारहाण केल्याची वाळ दिसून आली. भर दिवसात जालना रस्त्यासारख्या गजबजलेल्या ठिकाणी हा प्रकार घडला. त्यामुळे शहरवासियांमध्ये मोठ्या प्रमाणावर दहशत निर्माण झाली होती. एखाद्या पत्रकारावर अशा प्रकारे हल्ला होत असेल तर सर्वसामान्यांचे काय, असा प्रश्न यावेळी उपस्थित राहतो. इंडिया न्यूज TV 24 करिता विजय चौधरी, छत्रपती संभाजीनगर.